नमस्कार मंडळी, अक्षर मानवच्या भेटी माणसांच्या या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत राजेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, म्हणजे सासवड यवत या रस्त्यावरती। या ठिकाणी आपण माझ्या मागे बघत असाल एक जुनं आणि मस्त सुंदर असं एक हॉटेल आहे। या हॉटेलच्या इतिहासाबद्दल उत्सुकता वाटली, त्यामुळे मी थांबलो आणि कडलक कुटुंबाशी चर्चा करावी असं वाटलं। तर माझ्यासोबत आहेत दादा कडलक, यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि हॉटेलबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर यांचं नाव आहे बापू कडलक। कडलक दादा, आपण या ठिकाणी जो हॉटेलचा व्यवसाय म्हणून चालवता, तर त्या हॉटेल व्यवसायामध्ये आपण किती वर्षांपासून आहे? लय वर्ष झाले ती। आता मला तर ना म्हणजे मला तर कळतच नाही, पण आमच्या वडिलांना बी कळत नाही। या हातापासून आमचं हॉटेल तेव्हापासून हॉटेल बघितलं मंडळी। तर चला आपण याबद्दल अजून आतून, हॉटेल आतून कसं आहे, जुनं मस्त आपुलकीचा विसावा वाटण्यासारखं हे हॉटेल, आपण चला आतून माहिती घेऊयाची। धन्यवाद। काय नाव तुझं? नाव काय बाळा? नाही बोलत का? बर, बघू शकता आपण, हे मस्त जुनं हॉटेल आहे। इथं आल्यावर जो चहाचा आस्वाद आणि आपुलकीचा एक विसावा असल्यासारखं आपल्याला वाटतं। तर चला आपण यांच्याशी गप्पा मारूया। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? आपलं बापू कडलक। बापू कडलक। गाव कुठलं हे? राजेवाडी। राजेवाडी तालुका पुरंदर। पुरंदर, जिल्हा पुणे। जिल्हा पुणे। बरं बरं। आपलं हॉटेल एकदम जुन्या पद्धतीचं आणि मस्त सुंदर दिसतंय बाहेरून। हॉटेल बद्दल काय सांगता येईल? कधीपासून चालू आहे हॉटेल? हे हॉटेल आम्हाला नाहीच कळलं, म्हणजे आमच्या आधीपासून आहे। पण आमच्या वडील काय सांगतात की आमच्या बी आधीपासून आहे। वडिलांच्या पण आधीपासून? आजच्या हॉटेल आहे। बरं बरं। तुम्ही या हॉटेलचे आत्ताचे मालक का? हा। बरं बरं। आता हॉटेलमध्ये काय काय मिळते आपल्याकडे? आता सगळा माल होता, पण आता माल संपलेला आहे। आता चहा भेटतोय। चहा भेटतो का? हा। बरं बरं। काय अनुभव हॉटेल चालवताना? किती वर्ष वय तुमचं? 50 वर्ष झाली। 50 वर्षापासून तुम्ही हे हॉटेल बघताय? हा। आणि हॉटेल तुमच्या आधीपासून आहे म्हणताय? हा, आमच्या वडिलांच्या आधीपासून आहे। वडिलांच्या आधीपासून। बरं बरं। 50 वर्षात काय अनुभव आलाय हॉटेल चालवताना तुम्हाला? कसं वाटतंय? आता आपलं पहिलं चालले तसं चाललंय, त्याचा काही विषय नाही। बर, म्हणजे हॉटेल चालवण्यात आनंद मिळतोय? हा, मिळतोय ना। समाधान मिळतंय कामात? हा। बर बर बर। अजून काय काय बदल झालाय हॉटेलमध्ये आतापर्यंत? आता बदल म्हणजे आपलं पहिलं आहे, फक्त पहिले त्यात ह्याच्या आधी ही होते आपली वडापाव भेळ। हा। पण आता आम्ही सध्या काय ठेवत नाही, सध्या आपलं चहा फक्त चहा। रानाची कामं आहेत ना आता। बर बर। म्हणून किती कुटुंबात माणसं आहेत? कुटुंबात माणसं असतात ना 10 असतात। 10 का? बर बर। मुलं वगैरे किती? मुलं 2 मुलं का? आणि 10 नसते। मुलांची नावं? मुलांची नाव एकाचं शिवांश, हा, एकाचं शंभू। बर बर। आता बाहेर बसलेला मुलगा कोणाचा? आमचं। बर बर। बोलता येत नाही त्याला? काय त्रास आहे त्याचा? तर तरच कळत नाही, डॉक्टर दाखवलं पण त्या तरच कळत नाही त्याला। बर बर। आपण काय डॉक्टरांशी बोलू त्याच्यासाठी? हा, चालतंय। म्हणजे मी पण बोलीन त्याच्यासाठी। तुमचा नंबर द्या मला जाताना, आणि मग मी कळवतो तुम्हाला, है ना? अजून कोण कोण मदत करतंय हॉटेल चालवायला? बहीण आहे का सोबत? आता हे होते त्या बहीण होत्या? बर। वहिनी का बहीण? बहीण बहीण। बर बर। छान वाटलं हॉटेल बघून। इथं रांजण दिसतोय मला जुना। लाईट आहे का? लावा की। इथं छोटे खानी फ्रीज पण ठेवलाय। त्यानंतर इथं बघू शकता आपण, हे किचन आहे या हॉटेलचं, मस्त जुनं असं, जसं घरामध्ये एखादा कट्टा असतो छोटा जेवण बनवण्यासाठी। आणि या ठिकाणी हा जुन्या रांजण पण दिसतोय, आणि अगदी स्वच्छ असा रांजण, ज्याच्यात पाणी सुद्धा आहे। रांजणातलं पाणी म्हणजे एकदम थंडगार पाणी। या हॉटेलची कौलं सुद्धा जुन्याच पद्धतीची, आणि हे अजून सगळा जो साचा दिसतोय हा सगळा जुना, आणि पहिला जसा बांधला गेला होता तसाच आहे अजून। एवढा टिकाऊ अशा पद्धतीचं हे काम आहे।
गार व्हायला चहा घ्यायचा आहे. हो, गार होईल गार झालं. आता मस्तपैकी इथं चहा मिळालाय आपल्याला, तर आपण चहा पिऊया. आपण हॉटेल अजून थोडं बाहेरून पाहूया. धन्यवाद. आपल्याला जसं असेल तसं भारी खेळायचं त्याच्याबर काय करणार मग? आहे का नाही? खेळतो का नाही? या त्या नशिबाची बात असते हं? हा. काय करणार त्याला? जसं असेल तसं गोड असतं लेकरू बघा. काय लेकरा, जसं असेल तसं गोड. काय नाही वाईट वाटून घ्यायचं, सगळी लेकरं गोडच असतात. गोडच असते. नाही वाईट वाटत काय तर ते हा ते त्याच्या नशिबाची बात असते. हा, पण त्याचं बी वाईट नाही वाटून घ्यायचं. माणसाचं बाळ आहे, आपण माणूस आहे एवढं लक्षात ठेवायचं. मगाशी जसं आपण म्हणलो, माणसात भेदभाव नाही करायचा. भेदभाव नाही करायचा. नाही, बरोबर आहे ना? गोर काळ, चांगलं वाईट असलं काय बघायचं नाही. माणूस तिथं एकच आलं माणूस कसलं बी असू दे. हा काय? काय आलं, एकच आलं. एकच आलं. तरी माणसात भेदभाव करतात ना, आपण ती मिटवायचा भेद. भेदभाव, बरोबर. मगाशी म्हणलो ना मी तुम्हाला तसं, हा बरोबर आहे. कोण कुठल्या गावचा विचार नाही करायचा. माणूस दिसतोय ना, या म्हणायचा, आपुलकीने राहायचं. अहो तेच खरं आहे. तेच कराय ना, तरच माणूस परत जोडला जाईल माणसाला. आधी होती माणूस की, आता थोडं पैसा मध्ये आला माणसाच्या. अहो, पाहिजे नाही मला ती परिस्थिती आहे. हा, तर मग परत आपण जोडायसाठी काम करतो. तर मग आपलं अक्षर मानव नावाचं कुटुंब पण आहे हे काम करणार. हा, बरोबर. अक्षर मानव नुसती संघटना नाही, हे कुटुंब आहे आपलं. कुटुंब आहे. कुटुंब म्हणून एकत्र राहिलं पाहिजे सगळ्या माणसांनी. अहो तीच व्हायला पाहिजे खरं चांगलंच आहे ती. आहे का नाही? सगळी एक आली पाहिजे. हा एक झाली पाहिजे सगळी. हा.